शहरातील सीपीआर रुग्णालय परिसरात एका विकास कामादरम्यान उन्मळून पडलेल्या 15 फूट उंचीच्या नांद्रुक वृक्षाचं यशस्वी पुनर्रोपण करण्यात आलंय। निसर्गप्रेमी आणि सुरक्षा रक्षकांच्या 2 तासांच्या अथक प्रयत्नांमुळे या वृक्षाला नवं आयुष्य मिळालं असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। सीपीआर परिसरातील कंपाऊंडचं काम सुरू असताना एक नांद्रुकचं झाड मुळासकट उमळून पडलं होतं। ही बाब सुरक्षा रक्षक अक्षय खोंद्रे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निसर्गप्रेमींच्या निदर्शनाला आणून दिली। फायकस प्रजातीतील या झाडाचं महत्त्व आणि भविष्यात मिळणारी सावली लक्षात घेऊन निसर्ग मित्रांनी या झाडाचं पुनर्रोपण करण्याचा धाडसी निर्णय घेतला। केवळ झाड उभं न करता ते जगवण्यासाठी योग्य शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्यात आला। झाडाची कोणतीही छाटणी न करता सिंगल सुपर फॉस्फेट, ह्युमिक पावडर, कोकोपीट आणि गांडूळ खत यांचा समप्रमाणात वापर करण्यात आला। सिंक्लिअर बंगला शेजारील गर्ल्स हॉस्टेलच्या आवारात या झाडाची रवानगी करण्यात आली। एखाद्या झाडाचं पुनर्रोपण करण्यासाठी मोठी यंत्रसामग्री लागते, मात्र पर्यावरण मित्र परितोष उरुकडे, अभिजित वाघमोडे आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी अवघ्या 2 तासात सर्व आवश्यक साधनांची जुळवाजुळव केली। यामध्ये वरिष्ठ अधिकारी सागर पुजारी, संपत माने आणि सरदार जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। सध्याच्या काळात शहरातील झाडं जगवणं ही काळाची गरज आहे। जिथं शक्य आहे तिथं झाडांचं शास्त्रीय पद्धतीनं पुनर्रोपण व्हायला हवं। निसर्ग संवर्धनाचा हा कोल्हापूर पॅटर्न इतर शहरांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे। या कार्यासाठी सीपीआर प्रशासन आणि सर्व निसर्ग मित्रांचं आभार मानलं जातंय।